वटवाघूळ म्हटलं की सर्वांना आठवतं ते म्हणजे उलटा लटकलेला आणि ज्यावेळी इतर पक्षी घराकडे येतात त्यावेळी हा उडायला लागलेला निशाचर पक्षी. नमस्कार मंडळी, मी ज्योत्स्ना आणि आपण ऐकत आहात न्यूज 23 मराठी. वटवाघूळ म्हटलं की अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येतात. नेमकं वटवाघूळ म्हणजे काय? साधारणतः त्याचा नित्यक्रम काय? तर या आणि अशाच अनेक इंटरेस्टिंग गोष्टी वटवाघुळाबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वटवाघूळ या पक्ष्याबद्दल सर्वात आधी प्रश्न पडतो की वटवाघूळ हा पक्षी आहे की प्राणी? तर वटवाघूळ हा उडू शकणारा एकमेव सस्तन पक्षी आहे. तो अंडी न घालता पिलांना थेट जन्म देतो आणि आपल्या पिलांना दूध देखील पाजतो, जे की इतर पक्ष्यांपेक्षा त्याला वेगळं ठरवतो. अनेकदा गैरसमजातून वटवाघुळाला उल्लू म्हटले जाते, पण हिंदीत उल्लू म्हणजे घुबड आणि वटवाघुळाला चमगादड म्हणतात. त्यानंतर वटवाघळाच्या शारीरिक रचनेबाबत बोलायचे झाले तर वटवाघळाच्या पायांची रचनाच अशी असते की उलट लटकल्याने त्याच्या स्नायूंवर ताण पडत नाही. शिवाय जमिनीवरून थेट उड्डाण घेणे त्याला कठीण जातं. उलटं लटकलेल्या स्थितीतून ते सहज हवेत झेप घेतात. यानंतर आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे वटवाघूळ स्वतःची विष्ठा स्वतःच खातात का? तर याचं उत्तर आहे नाही. हा एक फार मोठा गैरसमज आहे. वटवाघूळ स्वतःची विष्ठा अजिबात खात नाही. विष्ठा टाकताना ते काही क्षणासाठी सरळ होतात, जेणेकरून विष्ठा खाली पडावी. आता ही सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेलच की वटवाघूळच रात्री जागे राहते का? किंवा हा एकटाच निशाचर आहे का? तर असं बिलकुल नाही. निसर्गात घुबड, कोल्हे आणि अनेक निशाचर प्राणी आहेत जे रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. आज आपण वटवाघुळाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघितल्या. भेटूया पुढील भागात अजून कुठल्या तरी एखाद्या इंटरेस्टिंग विषयावर बोलण्यासाठी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.